नमस्कार मैत्रिणींनो, आज माझे आई वडील आले आमच्याकडे. तर ते उन्हाळ्याचे मला सर्व पापड वगैरे करायचे आहे ना, तर ते घरूनच पूर्ण साहित्य घेऊन आलेले आहे. कारण इथे आमच्याकडे काही मिळत नाही. आणि गहू गाळून गुळून उन्हात तपवून माझ्यासाठी गहू पण ते घेऊन आलेले आहे. आणि रिक्षावाले भाऊ त्यांना काढायला मदत करत आहे. आणि इथे लाकडं पण नाही आमच्याकडे, म्हणून ते घरून लाकडं पण घेऊन आले. आणि आम्ही सिमेंटचे असे दगड बनवून घेतलेले आहे, म्हणजे त्याचा चुला म्हणून आम्ही वापर करतो. आणि घरून बटाटे वगैरे पण आणले त्यांनी, खूप मोठ्या साईजचे बटाटे. छान आहे बटाटे, म्हणजे कसं वेपर वगैरे करायला, चकल्या करायला, साबुदाण्याचे पाणी पापड करायला बटाटे लागतीलच. मग ते बटाटे पण आणले त्यांनी. आता आम्ही उद्यापासून आमच्या कामाला सुरुवात करून देऊ. एकेका दिवशी एक प्रकार बनवून घेऊ उन्हाळ्याचा. म्हणजे कसं जास्त ऊन पडायला लागलं की टेन्शन नाही. ऊन खूप आहे जळगावला, खूप ऊन तापत आहे, गरम होत आहे. श्लोकला काही टेन्शन नाही. श्लोक तर काय आणलं आणि काय नाही ते शोधायला लागून गेला आणि चिप्स खायला बसून गेलाय. त्याला काही टेन्शन नाही, तुम्ही काही करा आणि काही ठेवा. आता कसं आहे मैत्रिणींनो, आम्ही हे गहू वगैरे आता घरीच्या याच्यावरच दळून घेतलं. आम्ही मिक्सरवरच दळलं. तांदूळ, गहू, ज्वारी आणि ते सगळं गाळगुळ करून घेऊ. आणि मग आता पुढे आमच्या उद्याच्या दिवशी बिबड्या राहतील, त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीनच. मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा आमचं बिबड्यांचं. आणि आता रोज नवीन रेसिपी बनवू आम्ही, त्याचे तुम्हाला नवीन ब्लॉग टाकतच जाईल. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. पार्ट 2मध्ये तुम्हाला आता उद्याच्या दिवशीचा ब्लॉग टाकीन मी, कारण आज आमचा हा पूर्ण गाळगुळ करण्यामध्ये वेळ जाईल. बाय मैत्रिणींनो.